नमस्कार मित्रांनो, माहिती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, राज्यामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 60,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झाला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना व किती स्कॉलरशिप मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबवण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या, पंडित दीनदयाल उपाध्याय संयम व सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता योजना सुरू करण्यास मंत्रिमंडळाने दिनांक 19/10/2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर बैठकीत विविध विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, वसतिगृह व वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निर्वाह भत्ता, स्वाधार, संयम अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एक समानता राहावी यासाठी सर्वकष धोरण निश्चित करण्याबाबत निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाची संयम योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय संयम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेणारे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा 600 याप्रमाणे एकूण 21,600 विद्यार्थ्यांकरता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्वाधार योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी प्रति जिल्हा 600 याप्रमाणे 36 जिल्ह्यासाठी 21,600 विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे. सदर योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे अनुदेय रक्कम राहणार आहे. त्यामध्ये भोजन भत्ता 32,000 रुपये, निवास भत्ता 20,000 रुपये, निर्वाह भत्ता 8,000 रुपये असे 60,000 रुपयापर्यंत या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळणार आहे. त्याचबरोबर इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 28,000 रुपये, निवास भत्ता 15,000 रुपये, निर्वाह भत्ता 8,000 रुपये अशा प्रकारे 51,000 रुपयापर्यंत ही स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 25,000 रुपये, निवास भत्ता 12,000 रुपये, निर्वाह भत्ता 6,000 रुपये अशी एकूण 43,000 रुपये. त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम भोजन भत्ता 23,000 रुपये, निवास भत्ता 10,000 रुपये, निर्वाह भत्ता 5,000 रुपये अशा प्रकारे एकूण 38,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. मित्रांनो, सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष व इतर अनुषंगिक बाबी संदर्भात स्वतंत्ररित्या शासन निर्णय येणार आहे. मित्रांनो, हा शासन निर्णय आल्यानंतर या योजनेच्या अटी शर्ती काय आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या योजनेसाठी अजूनपर्यंत ऑनलाईन अर्ज चालू झालेले नाहीत. ऑनलाईन अर्ज चालू झाल्यानंतर त्याबद्दलचा सुद्धा आपण व्हिडिओ पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.